फक्त 1 चमचा मेथी दाणे आणि शरीरामध्ये असे काही बदल की तुम्ही स्वतःच चकित व्हाल. मैत्रिणींनो, आपण दररोज किचनमध्ये वापरतो ते छोटेसे मेथीचे दाणे आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त खजिना आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्हाला वजन कमी करायचं असो, केस गळतीने हैराण असाल, त्वचा तजेलदार बनवायची असल्यास आणि विशेषतः स्त्रियांच्या समस्या नैसर्गिकरित्या कमी करायच्या असतील. टिप नंबर 1. वजन सारखं वाढत चाललंय आणि काही केल्या कमी होत नाही, तर मेथी दाणे शरीरातील ऊर्जा मेटाबॉलिझम वाढवतात, ज्यामुळे अंगावरची नको असलेली चरबी कमी व्हायला मदत होते. टिप नंबर 2. मूतखड्याचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर मेथीचं पाणी किडनीची सफाई करते आणि स्टोन तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. टिप नंबर 3. पोटात गॅस किंवा अपचनाचा सारखा त्रास होतोय, मग रोज रात्री मेथी दाणे भिजत ठेवा आणि सकाळी ते चावून खावे. पचन एकदम सुधारेल आणि गॅसचा त्रास कमी होईल. टिप नंबर 4. केस खूप गळतायत आणि विरळ झाले असतील तर मेथीमधील आयर्न व प्रोटीन केसांच्या मुळांना मजबूत बनवून घट्ट पकडून ठेवतात, ज्यामुळे केस गळणं आपोआप कमी होतं. टिप नंबर 5. रक्तदाब सारखा वाढत असेल तर मेथीमध्ये असणारं पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवायला खूप मदत करतं. टिप नंबर 6. बाळंतीण महिलांना दूध कमी येण्याची तक्रार असेल तर मेथी दाणे आहारात ठेवल्याने दूध नैसर्गिक वाढायला खूप मदत मिळते. टिप नंबर 7. सतत थकवा येत असेल आणि अशक्तपणा वाटत असेल तर मेथी शरीराला नवीन ताकद देते आणि ऊर्जाही वाढते, ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता. टिप नंबर 8. घसा खवखवत असेल किंवा टॉन्सिलचा त्रास होत असल्यास मेथी दाणे पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास घशाला लगेच आराम मिळतो. टिप नंबर 9. त्वचेचे तेज उतरले असेल आणि त्वचा कोरडी पडली असेल तर मेथी शरीरातील सगळी घाण बाहेर काढते, ज्यामुळे तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकदार बनेल. टिप नंबर 10. पिरियड्स वेळेवर येत नसतील किंवा अनियमित असतील तर मेथी हार्मोन्स संतुलित ठेवतात आणि पाळीची सायकल नियमित व्हायला लागते. टिप नंबर 11. विस्मरण होत असेल किंवा लक्षात राहत नसेल तर मेथी स्मरणशक्ती तल्लख करते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवते. टिप नंबर 12. सांधे किंवा गुडघेदुखीने त्रस्त असाल तर मेथीमधील दाह कमी करणारे औषधी गुण शरीरातील वेदना कमी करायला मदत करतात. टिप नंबर 13. पोटाचा घेरा चरबी वाढली असेल तर मेथी चरबी जाळण्याचं काम वेगानं करते, ज्यामुळे पोटाचा घेर चरबी हळूहळू कमी होते. टिप नंबर 14. सकाळी उठल्याबरोबर तोंड कडू पडतं आणि अंगात जडपणा वाटत असल्यास भिजवलेली मेथी खाल्ल्यास शरीरातील विषारी घटक निघून जातात आणि शरीर एकदम हलकं आणि टवटवीत फ्रेश वाटते. टिप नंबर 15. यकृताचे आरोग्य जपायचे असेल तर मेथी शरीरातील घाण बाहेर काढून लिव्हरला डिटॉक्स करते, ज्यामुळे पोटाचे विकार उद्भवत नाहीत. टिप नंबर 16. शुगरची पातळी सारखी वर खाली होत असेल, डायबिटीज नियंत्रणात नसेल तर रक्तातील साखर ताब्यात ठेवण्यासाठी मेथी दाणे अतिशय गुणकारी आहेत. टिप नंबर 17. अंगाला सारखी खाज सुटते किंवा ॲलर्जीचा त्रास असल्यास मेथी शरीरामधील वाढलेली उष्णता कमी करते, ज्यामुळे त्वचेचे सर्व विकार कमी होतात. टिप नंबर 18. वाढत्या वयानुसार हाडे ठिसूळ झाली असतील तर मेथीमधील कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं, ज्यामुळे हाडांना बळकटी येते आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. टिप नंबर 19. केस खूपच कोरडे व झाडूसारखे रुक्ष झाले असतील तर मेथी पोषण देऊन केसांना मऊ करते, ज्यामुळे केस रेशमासारखे मऊ आणि चमकदार बनतात. टिप नंबर 20. हृदय नेहमी निरोगी ठेवायचे असेल आणि नेहमी फिट राहायचं असेल तर मेथी कोलेस्ट्रॉल कमी करते आणि आपल्या हृदयाचे रक्षण करते.
टिप नंबर 21, वारंवार स्नायू आखडणे किंवा पायात गोळे येण्याचा त्रास होतो तर मेथी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवते, ज्यामुळे स्नायू लवचिक होतात आणि गोळे येणे थांबते. टिप नंबर 22, सारखं लघवीला जावं लागत असेल तर मेथी शरीरातील घटकांचं संतुलन राखते, ज्यामुळे त्रास कमी होतो. टिप नंबर 23, पोट नेहमी फुगलेलं, सूज आल्यासारखं आणि जड वाटत असेल तर मेथी अन्नाचं पचन नीट करते आणि पोटाची सूज कमी करते. टिप नंबर 24, चेहऱ्यावर सारखे पिंपल्स येऊन डाग पडत असतील तर मेथी रक्त साफ करण्याचं काम करते, ज्यामुळे मुरूम येणं आपोआप बंद होतं. टिप नंबर 25, त्वचेवर जळजळ किंवा सनबर्न झाले असल्यास मेथीच्या दाण्यांची पेस्ट लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि काळी पडलेली त्वचा पूर्ववत होते. टिप नंबर 26, लघवी करत असताना आग किंवा जळजळ होत असेल तर मेथी शरीराला थंडावा देते, ज्यामुळे हा त्रास लगेच कमी होतो. टिप नंबर 27, हार्मोन्स इम्बॅलन्स होऊन चिडचिड किंवा आरोग्य बिघडलं असेल तर मेथी हार्मोन्स नीट करून स्त्रियांचं आरोग्य सुधारायला मदत करते. टिप नंबर 28, डोळ्यांखाली काळे वर्तुळ पडली असतील तर मेथी रक्त साफ करते, ज्यामुळे डार्क सर्कल्स हळूहळू कमी होतात. टिप नंबर 29, रात्री झोप व्यवस्थित लागत नसल्यास किंवा झोप अर्धवट होत असेल तर मेथी शरीरातील आणि मन शांत करते, ज्यामुळे तुमची झोप सुधारते. टिप नंबर 30, सारखी ॲसिडिटी होते आणि छातीत जळजळ होत असल्यास मेथी पोटात थंडावा देते, ज्यामुळे पित्ताचा त्रास मुळापासून कमी होतो. टिप नंबर 31, केसांची वाढ थांबली असेल तर मेथी मुळांना चांगलं पोषण देते, ज्यामुळे केस भराभर वाढायला सुरुवात होते. टिप नंबर 32, केस तरुण वयातच पांढरे व्हायला लागले असतील तर मेथीच्या वापरामुळे केसांना योग्य पोषण मिळते आणि ते लवकर पांढरे होणे थांबते. टिप नंबर 33, हातापायांना किंवा शरीराला सूज, इन्फ्लेमेशन येत असेल तर मेथीमधील गुणधर्मामुळे शरीरातील सूज उतरायला मदत मिळते. टिप नंबर 34, चेहऱ्यावर वेळेआधीच सुरकुत्या दिसायला लागल्या असतील तर मेथीमधील अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा घट्ट राहते आणि सुरकुत्या कमी होतात. टिप नंबर 35, अंगात रक्ताची कमतरता असेल आणि थकवा जाणवत असेल तर मेथीमध्ये भरपूर लोह असतं, ज्यामुळे शरीरातील रक्त वाढायला मदत होते. टिप नंबर 36, चेहऱ्यावर काळे डाग किंवा काळेपणा वाढला असेल तर मेथी रक्तातील शुद्धी करते, ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसते. टिप नंबर 37, बद्धकोष्ठता होऊन सकाळी पोट नीट साफ होत नसेल तर मेथीमधील फायबरमुळे स्वच्छाला साफ होतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कायमचा जातो. टिप नंबर 38, पित्तामुळे डोकेदुखीचा त्रास सतावत असेल तर भिजवलेली मेथी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने पित्त शांत होतं आणि डोकेदुखी थांबते. टिप नंबर 39, जेवणाची इच्छा होत नाही आणि भूक लागत नसेल तर मेथी भूक निर्माण करते आणि जेवण करण्याची इच्छा होते. टिप नंबर 40, तुमचे पचन खूपच मंद असल्यास मेथी दाणे पचनक्रिया सुधारते व खाल्लेले नीट पचण्यास मदत करते. टिप नंबर 41, हातपाय नेहमी गार पडतात आणि रक्ताभिसरण नीट नसेल तर मेथी शरीरात ऊब निर्माण करते आणि रक्तप्रवाह सुधारते. टिप नंबर 42, बोलताना तोंडाचा वास येत असेल तर मेथी पोटाची आतून सफाई करते, ज्यामुळे श्वासातील दुर्गंधी निघून जाते. टिप नंबर 43, नखं वारंवार तुटत असतील किंवा कमकुवत झाली असतील तर मेथीमधील विटामिन्स नखांना पोषण देतात, ज्यामुळे नखं मजबूत चमकदार बनतात. टिप नंबर 44, केसामध्ये डॅन्ड्रफ झालाय आणि खाज सुटत असेल तर मेथी कोरडेपणा घालवते, ज्यामुळे केसातील कोंडा दूर होतो. टिप नंबर 45, त्वचा सैल पडल्यासारखी वाटत असेल तर मेथी स्किनला टाईट ठेवते, ज्यामुळे तुम्ही जास्त काळ तरुण दिसता. टिप नंबर 46, कामात लक्ष लागत नाही आणि मन भरकटत असेल तर मेथी मेंदूला योग्य पोषण देते, ज्यामुळे तुमची एकाग्रता वाढायला मदत होते. टिप नंबर 47, अंगात खूप उष्णता वाढली आहे तर मेथी शरीरातील उष्णता थांबवून नैसर्गिक थंडावा देते. टिप नंबर 48, दिवसभर आळस व सुस्ती येऊन काही करावंसं वाटत नसेल तर
मेथी शरीरात एनर्जी वाढवते आणि तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह राहता. टिप नंबर 49. चेहरा फारच तेलकट होत असेल तर मेथी त्वचेतील तेलाचं प्रमाण योग्य ठेवते, ज्यामुळे चेहरा नॉर्मल दिसतो. टिप नंबर 50. वातावरण बदलामुळे किंवा इतर कारणाने सारखा सर्दी खोकला होत असेल तर मेथी तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि तुम्हाला संसर्गजन्य आजारांपासून लांब ठेवते. मग मैत्रिणींनो, बघितलंत ना, आपल्या एका साध्या मेथीच्या दाण्यात किती मोठे फायदे लपलेले आहेत. पण एक गोष्ट मनाशी पक्की लक्षात ठेवा, कोणताही घरगुती उपाय जेव्हा आपण मनापासून आणि रोज सातत्याने करतो तेव्हाच त्याचा खरा फायदा मिळतो. त्यामुळे आजपासूनच मेथीला आपल्या आयुष्याचा भाग बनवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.